प्रियांनो, पुन्हा एकदा देवाचं वचन आपण ऐकणार आहोत आणि देवाची महिमा करणार आहोत. देवाला उंच उचलणार आहोत. देवाची प्रशंसा आम्ही करणार आहोत, कारण की देव चांगला आहे. जे आपण काही थोडी छोटीशी प्रार्थना करू आणि मग वचनात जाऊया. पवित्र आत्मा तो आमचा ताबा तो, देवा आमचा ताबा तो, आणि आमच्या मुखाचा, माझ्या कंठाचा, माझ्या विचाराचा, प्रत्येक गोष्टीचा ताबा तेव्हा तोच आणि केवळ तेच. येशूच्या नावात. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, शैतान हा एक चोर आहे. तो आमचं जीवन चोरी करण्यासाठी येतो. तो आम्हाला एक परीक्षात पाडण्यासाठी येतो. चोर हा एका चोराप्रमाणे आहे. तो कधी पण येतो. चोर आमचं कुटुंबाचा नाश करू इच्छितो. चोर शैतान आमच्या लोकांचा नाश करू इच्छितो. शैतान आमच्या लोकांना परीक्षात पाडू इच्छितो. शैतान आम्हाला स्वतःला परीक्षात पाडू इच्छितो. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही सतत सावधान असलं पाहिजे. सतत आम्ही सावधान असलं पाहिजे म्हणजे कसं, की आम्ही सतत आमचं दृष्टिकोन देवाकडे लावणं गरजेचं आहे. आमचं लक्ष आम्ही सतत देवाजवळ प्रार्थना करणं गरजेचं आहे. जर आम्ही रिकामी बसतो, जर आम्ही वेळ घालवतोय, तर शैतान हा चोर प्रमाणे आहे. तो कधी येईल आणि कधी तुम्हाला मुवात पाडेल, कधी तो परीक्षेमध्ये पाडेल, हे तुम्हालाही माहिती पडणार नाही. प्रियांनो, शैतान म्हणूनच त्याचं नाव काय लिहिलं आलं बायबलमध्ये, तो चोर आहे. तो चोरी करण्यासाठी येतो. तो लोकांचा जीवनाचा नाश करण्यासाठी येतो. तो लोकांना परीक्षात पाडण्यासाठी येतो. तो लोकांच्या सर्व गोष्टी तो दुरावे करू इच्छितो. चोर हा चोरच आहे. म्हणून बायबलमध्ये सांगितलं आहे, योहानाच्या पुस्तकामध्ये, योहानाचा 10वा अध्याय आणि 10 वचनामध्ये असं सांगितलं आहे, चोर येतो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. चोर याच्यासाठी येतो, तो नाश करू इच्छितो, तो घात करू इच्छितो, तो आमच्या सर्व जीवनाचं काय करू इच्छितो, नाईट करणार इच्छितो. पण आम्ही ज्यावेळेस देवाकडे येतो, ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, आम्ही सावधान राहतो त्या सर्व गोष्टीतून, तर देव आम्हाला त्या सर्व गोष्टीत काय करेल, त्या गोष्टीतून आम्हाला नक्कीच सोडलो. म्हणून आम्ही कधीच शैतानाच्या हातात पडलं नाही पाहिजे. म्हणून आम्ही शैतानाला आम्ही कधीच परीक्षासाठी वाव दिली नाही पाहिजे. म्हणून आम्ही कधीच मुवामध्ये पडलं नाही पाहिजे. म्हणून आम्ही कधी सतत आम्ही सावधान असलं पाहिजे. कसं सावधान, की समजा आता एखादा वॉचमॅन ज्यावेळेस एखादा घराचा रखवाली करतो, तर तो काय करतो, तो 24 घंटे तो घराची काय करतो, रक्षण करतो, तो रखवाली करतो. जर तो त्या घराचा रखवाली जर व्यवस्थित करत नाही, तर चोर येऊन काय करेल, त्या घरामध्ये चोरी करेल किंवा त्या घराच्या लोकांचा नाश करेल. कारण की त्या काय केलं, तो वॉचमॅन काय होता, सावधान नव्हता. तो वॉचमॅन सावधान नव्हता. म्हणूनच त्यांनी काय केलं, चोराला काय केलं, मुवा दिली. चोराला त्यांनी जागा दिली येण्यासाठी. चोराला त्यांनी काय केलं, दार खोललं चोरासाठी. तसंच आम्ही पण ज्यावेळेस आम्ही चालतो या जगामध्ये, तर आम्ही पण सावधान राहणं गरजेचं आहे. आम्ही शैतानाला जागा देणं गरजेचं नाही आहे. आम्ही शैतानाला मुवात पाडू देणं गरजेचं नाही आहे. शैतान आमची परीक्षा घेण्यासाठी त्याला जागा देऊ नका. शैतान हा चोर आहे. तो चोरी करण्यासाठी येतो. बघूया आपण अजून एक येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना किंवा त्याच्या शिष्यांना किंवा त्याच्या मागं चालणारे लोक आहेत त्यांना काय म्हणतो. बघूया आपण मत्तेचा 27 अध्याय, मत्तेचा 26 अध्याय आणि 41 वचन. मत्तेचा 26 अध्याय आणि 41 वचन. या ठिकाणी असं लिहिलं आहे, तुम्ही परीक्षेत पडू नाही म्हणून जागृत राहा. तुम्ही परीक्षेत पडू नाही म्हणून काय करा, सतत तुम्ही जागृत राहा. परीक्षेत पडणं शैतानाला माहिती आहे की ज्यावेळेस
हा जागृत राहील तर मी याला परीक्षात पाडू शकणार नाही. म्हणून मी काय करेन, ह्याला पहिले भुरट पाडन आणि मग मी याला काय करेन, मुवात पाडन, याची परीक्षा घेईन आणि मी काय करेन, ह्याला परीक्षात पाडू शकतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनामध्ये सांगितलंय की तुम्ही काय करा, सतत जागृत राहा, परीक्षात पडू नाही म्हणून तुम्ही काय करा, स्वतःला जागृत ठेवा, स्वतःचे नेत्र उघडे ठेवा. तुम्ही कुठे काय करतात हे तुम्हाला समजलं पाहिजे, मी कुठे चुकतोय, मी कुठे चुकी करतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून काय इथं सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करा, सतत जागी राहा. सतत जागी राहा म्हणजे आम्ही परीक्षात पडलं पाहिजे नाही. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी असं सांगितलं आहे की तुम्ही सतत काय करा, तुम्ही परीक्षात पडू नये म्हणून काय करा, जागृत राहा. परीक्षा म्हणजे कुठल्याही गोष्टींची आम्हाला परीक्षा होऊ शकते. ती पैशाची असो किंवा ती लोभाची असो किंवा ती व्यभिचाराची असो किंवा आमचा टाईम असो किंवा आम्ही मित्रांसंगती वेळ घालवत असतो. ती आमची एक परीक्षा आहे. ती परीक्षामध्ये आम्ही ज्यावेळेस पडतो तर त्याच्यातच आम्ही गुंतून राहतो. म्हणूनच इथं देवाने सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही परीक्षात पडू नये म्हणून काय करा, जागृत राहा आणि प्रार्थनेमध्ये काय करा, तुम्ही तत्पर असा, तुम्ही प्रार्थनेमध्ये लागलेले असा, तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवत जा, तुम्ही प्रार्थनेमध्ये जागृत राहा. कारण की का, शैतान हा चालाक आहे, शैतान हा चोर आहे. चोरी करणारा कधी पण येतो आणि तो कधीही नाश करून जाऊ शकतो. म्हणूनच देवाच्या वचनामध्ये इथं सांगितलंय की तुम्ही काय करा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा, जागृत राहा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही काय करा, स्वतःला सावधान ठेवा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा, तुम्ही स्वतःसाठी एक जागृत, एक चांगला व्यक्ती, एक चांगला वॉचमॅन स्वतःचे बना. तुम्ही स्वतःचं संरक्षण करणारे तुम्ही बना. प्रियांनो, चोर हा नाश करणार आहे. प्रियांनो, चोर हा घात करणार आहे. प्रियांनो, चोर सर्व परिस्थितीतून आम्हाला घेऊन जाणार आहे. चोर हा आम्हाला परीक्षेत पाडणारा चोर आहे. चोर कोण आहे? चोर शैतान आहे. जसं आम्ही योहानाच्या पुस्तकामध्ये 10व्या अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये बघितलं की चोर येतो चोरी करण्यासाठी, तो घात व नाश करण्यासाठी येतो. चोर हा नाश आणि घात करण्यासाठी येतो. पण प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी सांगतो की तुम्ही काय करा, स्वतःला जागृत ठेवा. स्वतःसाठी तुम्ही काय करा, जागृत राहा. स्वतःसाठी तुम्ही स्वतःला जागृत ठेवा, याच्यासाठी की तुम्ही परीक्षेत पडू नये. तुमची परीक्षा कधी पण होईल, तुम्ही परीक्षेत कधी पण पडू शकतात. जर तुम्ही स्वतःला कमजोर करताल तर जागृतमध्ये, जर तुम्ही कुठे कमी पडत असाल तर शैतान तुमचा फायदा उचलेल. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या शिष्यांना पण तेच सांगत होता. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना त्याच गोष्टी समजत होता. त्या गोष्टी त्यांना समजल्या नाही. त्या गोष्टी त्यांना त्या कळाल्या नाही की प्रभू येशू ख्रिस्त काय बोलतोय. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला का प्रार्थना करायला लावतोय. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला का जागृत राहण्यासाठी सांगतोय. प्रभू येशू ख्रिस्त का आम्हाला म्हणतोय की तुम्ही परीक्षेत पडू नाही. कारण की शैतान हा चोर आहे. तो कधीही येऊन स्वतः येऊन चोर येऊन आमचा नाश करून जाईल. कधी येऊन तो आम्हाला परीक्षेत पाडून जाईल. कधी येऊन आम्ही त्या परिस्थितीमध्ये पडू. म्हणून आम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला स्वतःला सावधान ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही परीक्षेत पडण्या अगोदर आम्ही प्रार्थनेमध्ये जाणं गरजेचं आहे. प्रार्थना करणं म्हणजे काय की देवाजवळ येणं, देवाला म्हणणं की देवा माझा ताबा तू घे, माझं रक्षण तू कर, देवा माझं संरक्षण कर, सर्व परिस्थितीतून तुम्हाला सोडव देव. देवा मी ज्यावेळेस परीक्षेत पडतो, प्रभू मला सामर्थ्य दे ह्या परीक्षामधून मला बाहेर निघण्यासाठी. ज्यावेळेस आम्ही देवाकडे प्रार्थना करतो तर देव आमचं संरक्षण सांभाळ करतो. देवाजवळ आम्ही येतो त्यावेळेस देव आमची प्रार्थना ऐकतो. या ठिकाणी अजून एक वचन सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या शिष्याला म्हणत होते, त्याच्या शिष्याला तो सांगत होता 43 वचनामध्ये, मग त्यांनी पुन्हा येऊन ते झोपी गेले असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. कारण की शिष्य झोपण्याच्या नादामध्येच होते, ते जागृत नव्हते. ते येशू ख्रिस्त त्यांना काय बोलत आहे ते त्यांना कळत नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय समजू इच्छित हे त्यांना समजत नव्हतं. प्रभू येशू कुठल्या गोष्टी सांगत होत्या या त्यांना गोष्टी समजत नव्हत्या. ते स्वतःला काय करत होते,
स्वप्नामध्ये ते व्यस्त होते, त्यांचे डोळे जड झाले होते. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय गोष्टी बोलत होता त्यांना कळत नव्हतं. प्रियांनो, आज आम्हाला पण प्रभू येशू ख्रिस्त बोलतो की आम्ही जागृत असलं पाहिजे, आम्ही सावधान असलं पाहिजे. आमची परीक्षा कधी पण होईल, त्या परीक्षेमध्ये आम्ही विजय झालं पाहिजे, त्या परीक्षेमध्ये आम्ही बाहेर निघलं पाहिजे, त्या परीक्षेमध्ये आम्ही विजय मिळवून आम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे. म्हणूनच बायबलमध्ये या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय जागृत राहा व प्रार्थना करा. या ठिकाणी ह्या सांगितलंय की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा, जागृत राहा, प्रार्थना करा. कारण की चोर कधीही येऊन तुमची काय करू शकतो, परीक्षा घेऊ शकतो. अहो, आम्ही तो मनुष्य आहे, आमची परीक्षा होते. पण जो जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त त्याचीही परीक्षा झाली. प्रभू येशू ख्रिस्ताची पण परीक्षा करण्यात आली, पण तो जागृत होता, तो सावधान होता, तो प्रार्थनेमध्ये तत्पर होता. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये तत्पर होता, तो जागृत होता प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून तो परीक्षेमध्ये काय झाला, विजय झाला. जर आज आमच्यावर अशी परीक्षा आली तर आम्ही जागृत आहोत का? जर आमच्यावर अशी परीक्षा आली तर आम्ही त्या परीक्षेवर विजय मिळवू शकतो का? जर आमच्यावर अशी परिस्थिती आली तर आम्ही प्रार्थनामध्ये तत्पर आहोत का? विचार करा प्रियानो, विचार करा. शैतान हा चोर आहे, तो कधी चोरी करू इच्छितो आमच्या जीवनात. आमच्या जीवनातला कुठलाही भाग असो, कुठल्याही गोष्टी असो, शैतान नाश करू इच्छितो, शैतान नाश करू इच्छितो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही सावधान असा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थनेमध्ये असा. प्रार्थना करणं गरजेचं आहे, त्या सावधान राहणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्यात आली, प्रभू येशू ख्रिस्त त्या परीक्षेवर विजयी झाला. प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रार्थनेमध्ये तत्पर होता, प्रभू येशू ख्रिस्त सावधान होता. आम्ही मनुष्य आहोत, आमची परीक्षा करण्यात येईल, आम्हाला मुळात पाडण्यात येईल. आम्हाला सावधान राहणं गरजेचं आहे, आम्हाला सावधान राहणं गरजेचं आहे. प्रियांनो, जागृत राहा. प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन हे जिवंत वचन, ते खोटं कधी बोलत नाही. आमची परीक्षा होईल म्हणून आम्ही जागृत असलं पाहिजे, आम्ही प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे. जसा चोर येतो चोरी नाश करण्यासाठी, घाट करण्यासाठी, तो आमचं कधीही चोरी करू इच्छितो. तो आम्हाला कधी परीक्षेत पाडू शकतो, तो आम्हाला कधीही मुळात पाडू शकतो. म्हणून आम्ही जागृत असलं पाहिजे, म्हणून आम्ही सावधान असलं पाहिजे, म्हणून आम्ही कधी परीक्षेत जाण्या अगोदर आम्ही प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे. सावधान असा, सावधान असा. परीक्षेत पडण्या अगोदर प्रार्थनेमध्ये बसा, मुळात पडण्या अगोदर प्रार्थनेमध्ये बसा. आम्ही